आज आपण बघणार आहोत साबुदाण्याची पॅटीस। त्यासाठी साबुदाणा घेतलाय जो भिजवून घेतलेला आहे। यात आपण उकडलेला बटाटा टाकणार आहोत, शेंगदाण्याचं कूट, मिरची बारीक करून घेतलेली आहे आणि मीठ चवीनुसार। याला व्यवस्थित मळून घेऊया। व्यवस्थित मळून झाले। आपण आता याचे छोटे छोटे पॅटीस बनवून घेणार आहोत। अशा प्रकारे याचे छोटे छोटे पॅटीस बनवून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि इथं मी थोडं साबुदाणा भाजून त्याचं पेस्ट बनवलेली आहे, ती आपण ह्याला वर लावणार आहोत अशी, जेणेकरून ते आणखीन क्रिस्पी होतात। असे आपण आणखीन बनवून घेऊया। इथं कढई घेतलेली आहे, थोडंसं तेल घेतलं त्याच्यात, ज्याच्यात आपल्याला याला शॅलो फ्राय करायचे। तेल गरम झाल्यानंतर आपण कटलेट त्यामध्ये सोडूया। याला वरून लावलेल्या साबुदाण्याच्या पिठामुळे हे आणखीन क्रिस्पी होतात। याला लालसर होईपर्यंत आपल्याला शॅलो फ्राय करायचे। याला आपण टर्न करून घेऊया। आणि परत या साइडने पण व्यवस्थित त्याला फ्राय होऊ द्यायचं। मस्त हे फ्राय झालेले। या साइडने पण त्याला उलटून पण बघायचे आणि असे छान चॉकलेटी रंगामध्ये फ्राय झाल्यानंतर आपण त्याला काढून घेणार आहोत आणि सर्व करूया। एकदम खुसखुशीत झालेले आहेत। नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। धन्यवाद।